नितेश राणेंकडून सैफ अली खानचा घाण असा उल्लेख करण्यात आला। सैफला बघितल्यावर मला संशय आल्याचं म्हणत खरंच चाकू मारला की ऍक्टिंग केली असा सवाल नितेश राणेंनी केलाय। तर काही शंका असेल तर पोलीस विभागाला विचारा असा सल्ला अजित पवार यांनी दिलाय। बघा त्या बांगलादेश पहिले काय करतात त्या मुंबईमध्ये त्या सैफ अली खानच्या घरात घुसले। म्हणजे नालायक बघा किती आहेत। पहिले फक्त नाक्यावर उभा राहायचे, आता घरात घुसायला लागलेला आहे। कदाचित त्याला घेऊन जायला आले असतील, हे घाण लेकी जाऊ म्हणतात जायला। तो एवढा तू असा बाहेरून चालत होता, मलाच संशय राहिला काय घरात चाकू मारला की ह्यांनी कुठेतरी असंच ऍक्टिंग करून बाहेर निघाला, असं टुन 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 करून असतंय ते। मी तुमच्याशी बोलताना राज्याचा आता उपमुख्यमंत्री म्हणून एक पालकमंत्री जिल्ह्याचा म्हणून बोलतो। तुम्ही असं वेगवेगळ्या व्यक्तींनी कुठं स्टेटमेंट केलेलं असेल तर खरं कालच ते माझ्या जवळ बंदरे आणि दोन डिपार्टमेंट त्यांच्याकडे त्याचा आढावाच्या करता आलेले होते। मला ह्याच्याबद्दल काही माहिती नाही। मी त्यांना विचारीन। आता प्रत्येकाला, तुम्ही अनेक पत्रकार आहात, एखाद्या पत्रकाराच्या मनात वेगळं काही आलं ते तो त्याचा त्यांनी जर काही त्यांच्या मनात असेल तर डिपार्टमेंटला सांगावं। जो ज्या दिवशी सैफ अलीवर जो हमला झाला होता आणि त्याच्यामधून जो पायांवर जो व्यक्ती त्या ठिकाणी दिसत होता, तो व्यक्ती आणि पकडलेला व्यक्ती याच्यामध्ये फरक आहे। आता सापडलेला आरोपी आणि तो पायऱ्यावर दिसणारा आरोपी, या दोघांमध्ये फरक त्या ठिकाणी दिसतो आहे। पण आता जो पकडलेला आहे तो खरा आरोपी आहे काय, हा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे। हे धार्मिक तेढ निर्माण करण्यापेक्षा असली गुन्हेगार कोण आहे, याच्या पाठीशी नेमकं कोण आहे, या सगळ्या गोष्टीकडे लक्ष घालण्याची गरज आहे।